मी आमंत्रित करते व्यक्त होण्यासाठी आयुष्यमान धनाजी गुरव सर यांना. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे ते कार्याध्यक्ष आहेत. सरांनी व्यक्त व्हावं ही विनंती. गौतम बुद्धाचं असं एक वाक्य आहे, आणि असत्याला असत्य म्हणून ओळखा. गौतम बुद्धांचे विचार मराठी मनामनात घेऊन जाणारे संत तुकोबाराय सत्याबद्दल असं म्हणालेले आहेत, सत्य असत्याशी मन केली ग्वाही, मानी येले नाही बहुमत. आणि हीच परंपरा पुढे घेऊन जाणारे आधुनिक महाराष्ट्राचा पाया घालणारे ज्योतिराव फुले सत्याबद्दल असं म्हणालेले आहे की सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर. अखंड मोठा आहे. आणि फुले शाहू आंबेडकरांच्यामुळं तुम्ही सगळेजण लिहायला वाचायला शिकला. सरस्वतीमुळं नव्हं, तर जरा वाचा आणि हा अखंड मुळातून वाचा असा आग्रह मी करेन, कारण अखंड मोठा आहे आणि महत्वाचा आहे. फुले असं म्हणतात की खरे सुख नटानोहे, खरे सुख नटानोहे. म्हणजे मोदीला आता असं वाटतंय की मी प्रधानमंत्री झालो म्हणजे मरेपर्यंत. तसले काही नसतंय, आता 24 ला कळलं. सत्य ईशा वर्जूप आहे. म्हणजे सत्य आणि ईश्वर जर एकत्र उभा राहिले तर ईश्वरापेक्षाही सत्य महत्वाचं आहे असे महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात. आणि समारोप करताना त्या अखंडाचा फुले असं म्हणतात, ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंभा पेटू नका. म्हणजे घमेंडीत विनाकारण मरू नका, सत्य हे आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याबद्दल त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, बुद्ध आणि धम्म मध्ये. धम्म म्हणजे सत्य, सत्य म्हणजे धम्म, सत्य केवळ सत्य, असं त्यांचं आकलन. सत्याचा आग्रह नेहमीच धरतो आणि या कार्यक्रमात तर आवश्यकच आहे. कारण गौतमीपुत्रांचा 75वा वाढदिवस माहित नाही मला तारीख, म्हणजे माझी तारीख मला माहित नाही, तर त्यांची कुठली असणार आहे. माझ्या आईनं सांगितली ती माझी जन्मतिथी काय असेल ते. त्यामुळं 75च्या निमित्तानं आपण नुसतंच हार घालून आणि सत्कार करून घेणारी ती काही व्यक्ती नाही. त्यामुळं आमचे मित्र कराडकर मगाशी जे म्हणाले की त्यांचे आभार पहिल्यांदा मानायला पाहिजे, ते खरंच आहे. दिसायला माणूस जरी नाजूक असला तर भयंकर खडूस आहे. त्यामुळं सभा कुठली आहे, सभेत कोण आहे, ते काय म्हणतील वगैरे असला काही विचार न करता त्यावेळचं सत्य मृदू भाषेमध्ये मांडणारा खडूस माणूस असं माझं एक. तरी सुद्धा ते या कार्यक्रमाला हो म्हणाले म्हणून खरोखरच त्यांचा आभार. आणि त्यांच्या निमित्तानं ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळी देशातलं वर्तमान आणि वास्तव सोडून कल्पनेच्या पातळीवरचे शब्दप्रयोग वगैरे काय योग्य नाही, शक्य नाही. त्यामुळं हा विषय हा फार समर्पक विषय आहे असं माझं मत आहे. संस्कृती ह्या शब्दाबद्दल माझ्या मनामध्ये अलीकडच्या काळात प्रश्न उभा राहिलेले आहे. कल्चरचं भाषांतर पहिल्यांदा ज्यानं कोणी केलं असेल तो संस्कृत प्रेमी असेल, म्हणूनच त्यानं ते संस्कृती असं केलेलं असणार आहे. कारण त्याचा कल्चरच्या व्याख्येचा काय संबंध येतोय असं मला वाटत नाही. शब्दाचा, संस्कृती या शब्दाचा, संस्कृती या शब्दाचा. एखाद्या वेळी जर प्राकृत भाषेचा जर कोण समर्थक असता तर त्यानं एखाद्या वेळेस त्याचं भाषांतर प्रकृती असं केलं असतं आणि ते जास्त सार्थ ठरलं असतं. कारण आमचं जगणं, आमचं पोषण, आमचं घडणं ही सगळी जी प्रक्रिया आहे ती आपण आपल्या प्रकृतीशी संबंधित आहे म्हणून प्रकृत म्हणू शकतो. संस्कृत म्हणावंच का नाही असा प्रश्न आहे. आणि मध्ये भाषातज्ञ डॉक्टर गणेश देवीने हा प्रश्न उपस्थित केला, तेव्हापासून तर माझ्या मनात ते जास्त द्वंद्व उभा राहिलेला आहे. त्या मीटिंगला गौतमीपुत्र कांबळे सर होते, डॉक्टर राजन गवस सर होते. त्यामुळं
आता आपण दृढ अर्थानं संस्कृत हा शब्द घेऊया आणि पुढची मांडणी मी करेन, पण माझ्या मनातले प्रश्न मी तुमच्या समोर मांडले. मला असं वाटतं की सामाजिक विभागणी ही एक समाजाचा सुरुवातीच्या काळातला नैसर्गिक भाग असू शकतो, म्हणजे ज्याला स्ट्रॅटिफिकेशन असं म्हणतो आपण, किंवा स्तरीकरण असं म्हणतो की हा समूह तो समूह, म्हणजे सामाजिक विभागणी आणि समाजाचं स्तरीकरण ह्याच्यामध्ये फरक आहे. स्तरीकरण होत जातं, विभागणी मात्र घडवली जाते. आणि ही विभागणी घडत जाणं, समाजाचा विकास होत जाणं आणि त्याच्यातून नवी राज्यव्यवस्था निर्माण होत जाणं, त्या नव्या राज्यव्यवस्थेचे समाज विभागणीमध्ये हितसंबंध तयार होणं आणि त्याच्या आधारावर समाज विभागणी वाढवत नेणं, हे जे एक सूत्र आहे, ते सूत्र असं मला वाटतं की ह्या सांस्कृतिक संघर्षाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आणि याचं महत्व आणखीन कधी वाढतं, ज्या वेळेला सामाजिक विभागणी ही नैसर्गिक असते, समाजाची गरज असते, त्यावेळेला ती पोषक असू शकते. म्हणजे उतरंडीची आणि एकमेकाबद्दल तिरस्कार नसलेली जाती व्यवस्था ही जास्त उत्पादक होती, असं दादा कोसंबी यांनी मांडलेलं आहे आणि सांगितलेलं पण आहे. पण एकमेकाबद्दलचा तिरस्कार आणि उतरंडीच्या आधारावर नीच उच्च ही विचार पद्धती या पातळीवर ज्यावेळी सामाजिक विभागली जाते, त्यावेळी मात्र एक नवं स्वरूप तयार होतं. आणि तिथपर्यंत सुद्धा जरी आपण समांतर समाज व्यवस्थेतली विभागणी आणि उतरंडीच्या समाज व्यवस्थेतली विभागणी असं बघायचं ठरवलं तर आपल्याला तो फरक जास्त स्पष्ट होईल. माझा मुद्दा तिथं नाही आहे, त्याच्या पुढे आहे. जगभरामध्ये मानवी संबंधांचं स्वरूप जसं समाज विकसित होत जातो तसं बदलत गेलेला आहे. म्हणजे माणसानं माणसासोबत कसं वागावं, माणसानं जनावरांसोबत कसं वागावं, पुरुषानं स्त्रियांच्या सोबत कसं वागावं, मधल्या काळामध्ये राजे निर्माण झाले तर मग त्या राजांनी प्रजेसोबत कसं वागावं, प्रजेनं राजासोबत कसं वागावं, प्रजेनं प्रजेसोबत, हे जे सगळे संबंध आहेत, मानवी संबंध, ह्या सगळ्या कक्षा ह्या संस्कृतीच्या व्यवहारामध्ये बसतात. आणि ज्यावेळी धर्माची निर्मिती झालेली नाही आणि एक प्रकारचा आग्रह आपण असंच वागलो पाहिजे, असाच विचार केला पाहिजे, अमक्यानं तसंच बोललं पाहिजे, तशाच टोप्या घातल्या पाहिजेत, तशाच पॅन्ट आणि धोतर नेसले पाहिजेत, हे जोपर्यंत नाही आहे तोपर्यंतच्या समाजाची विभागणी आणि त्यानंतर धर्माची निर्मिती झाल्यानंतर आणि धर्मासोबत राज्यव्यवस्था जोडल्यानंतर राज्यव्यवस्थेचे हितसंबंध त्या धर्मामध्ये आणि समाजामध्ये निर्माण झाल्यानंतरची समाजाची विभागणी ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो. आणि इथून पुढे खरं तर आज जी आपण ज्या परिस्थितीमध्ये उभे आहोत तो मुद्दा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरतो. मी असं म्हणतो, याचं कारण असं आहे की मगाशी मधु कांबळेंनी मांडणी करताना सांगितले की या देशाचा इतिहास हा सांस्कृतिक लढ्याचा संघर्षाचा इतिहास आहे. आणि ते असं म्हणाले की तो बौद्ध आणि ब्राह्मणी परंपरेचा इतिहास आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं आहे आणि हे काय चुकीचं नाही, हे बरोबर आहे. श्रमण परंपरा आणि ब्राह्मणी परंपरा यांच्यामधला संघर्ष आहे आणि ह्या दोन्ही व्यवस्था या देशामध्ये अखंडपणे संघर्ष करत आलेले आहेत. त्याच्यातून काही चांगल्या गोष्टी आणि बऱ्याचशा वाईट गोष्टी पण घडलेल्या आहेत. त्याची नोंद आपण आजच्या दिवशी घेणं आवश्यक आहे. ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात उभ्या असलेल्या संघर्षामध्ये अनेक चांगल्या परंपरा निर्माण झाल्या. त्यांचा प्रभाव काही वेळेला खूप चांगला होता, काही वेळेला त्यांचा प्रभाव कमी झाला आणि ब्राह्मणी व्यवस्थेचा प्रभाव वाढला. आता जसा वाढलेला आहे तसा हिंदू वगैरे सांगायचे शब्द आहे, ते काय खरं नाही. ब्राह्मणी व्यवस्था हाच खरं मुद्दा आहे. त्यामुळं ज्यावेळी ब्राह्मणी व्यवस्थेच्या वेळात बुद्ध धर्म उभा राहिला किंवा महावीरांच्या नेतृत्वाखाली जैन परंपरा उभी राहिली, या दोन्हींच्या मधला संघर्ष सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. आपल्या देशाचा इतिहास बघताना हे इतिहासाच्या एका टप्प्यावर, उत्पादन व्यवस्थेच्या एका टप्प्यावर
कॉम्रेड शरद पाटील असं म्हणतात की संघर्षामध्ये जैन परंपरेनं ब्राह्मणी परंपरेसोबत तडजोड केली. त्याने महावीराचं जे तत्व होतं की संचय करायचा नाही तेच सोडलं आणि सगळ्यात जास्त धनाचा संचय खरं तर जैन परंपरेमध्ये जो नसायला पाहिजे तो आज जैन परंपरेकडे आहे आणि ते जगाच्या पातळीवर भांडवलदार म्हणून पुढे आलेले आहेत. हे पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे कॉम्रेड शरद पाटील म्हणाले ते नाकारावं असं मला वाटत नाही, म्हणून मी हा तुम्हाला पुरावा दिला. जगण्याच्या पद्धतीमध्ये, विचार पद्धतीमध्ये, व्यवहार पद्धतीमध्ये, मानवी संबंधामध्ये जे महावीरांनी जैन परंपरेने सांगितलं ते जैन धर्मीयांनी नंतरच्या काळामध्ये सोडलं. त्यांनी यज्ञ परंपरा स्वीकारली म्हणून या देशामध्ये जैन धर्म टिकून राहिला असं काही लोक म्हणतात. ह्या संघर्षामध्ये बौद्ध परंपरेने यातली कुठलीच तडजोड केली नाही. त्यांनी त्यांचं तत्व, जाती व्यवस्था त्यांनी स्वीकारली नाही. त्यांनी त्यांचं बुद्धाचं सांगितलेलं तत्व स्वीकारलं नाही आणि म्हणून त्यांच्या सोबतचा संघर्ष हा जास्त तीव्र झाला आणि बुद्ध धर्म आपल्या देशातून हद्दपार झाला अशी एक मांडणी कॉम्रेड शरद पाटलांनी केलेली आहे. दुर्लक्षित करण्याजोगी नाहीये. बाकीचे विचारवंत पण या बाबतीत बोलताय, आपण समजून घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. नंतरच्या काळामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान, बौद्ध साहित्य ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या देशामध्ये उपलब्ध झालेल्या नाहीत. इंग्रजांचं राज्य जर आलं नसतं असं मी बऱ्याच वेळा म्हणालेलो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब जर इंग्लंडला शिकायला गेले नसते आणि सिलोनचे लोक जर का इंग्लंडला शिकायला गेले नसते आणि सिलोन क्लबमध्ये बाबासाहेब आंबेडकर गेले नसते तर मला नाही वाटत की बाबासाहेबांना बुद्धाचं मोठं साहित्य, बरंचसं साहित्य अभ्यासायला मिळालं असतं आणि ते बुद्ध धम्माकडे गेले असते आणि आज पुन्हा या देशामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान घेऊन धम्म पुन्हा जिवंत झाला नसता असं माझं आकलन. त्यामुळं बऱ्याचशा वाईट गोष्टीतून चांगल्या गोष्टी होतात. असं इंग्रजांच्यामुळं आम्हाला बाबासाहेबांना बुद्ध धम्म अभ्यासता आला आणि आम्हाला तो पुन्हा मिळाला हे ह्या संघर्षाचा परिपाक म्हणायला हरकत नाही. पण या संघर्षामध्ये ब्राह्मणी संघर्षाच्या विरोधात उभ्या असलेल्या आणखीन काही दोन परंपरा मी सांगणार आहे आणि मला जे मुख्य मांडणी करायचं आहे तो मुद्दा मी घेणार आहे. या देशामध्ये जाती व्यवस्था आणि माणसाचं माणूसपण ह्यातला संघर्ष तीव्र झालेला आहे. माणूसपण नाकारायचं आणि जातीच्या आधारावर माणसांना आणि विशेषतः स्त्रियांना जनावरांच्या पातळीवर नेऊन विचार करायचा, हे जे मनुस्मृती आणि बाकीच्या सगळ्या स्मृत्यांनी मिळून तयार केलेला ब्राह्मण धर्म आहे त्याच्या विरोधातल्या संघर्षाची पण एक मोठी परंपरा आपल्या देशामध्ये आहे. म्हणजे त्याच्यामध्ये येशू ख्रिस्तांच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चन परंपरा आहे, त्याच्यामध्ये पैगंबरांच्या नेतृत्वाखालची मुस्लिम परंपरा आहे, त्याच्यामध्ये नंतरच्या काळात आपल्या देशामध्ये निर्माण झालेल्या नाथांची परंपरा आहे, त्याच्यामध्ये चक्रधरांची परंपरा आहे, त्याच्यामध्ये वारकऱ्यांची परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये लिंगायतांची शरण चळवळीची पण मोठी परंपरा आपल्या देशामध्ये आहे. यांची नोंद घ्यायला पाहिजे. याचं कारण अशा बऱ्याच परंपरा आहेत पण सगळ्या मांडत बसलो तर खूप वेळ जाईल. पण यांची नोंद घ्यायला पाहिजे. याचं कारण असं आहे की या परंपरांनी या देशाची सांस्कृतिक किंवा ज्याला प्रकृती आपण म्हणतो की या देशाची प्रकृती घडवलेली आणि आमचं आमचा समाज ह्या संघर्षानं घडलेला आहे, ह्या परंपरांच्या मुळं घडलेला आहे आणि विकसित झालेला आहे. भारतीय स्वातंत्र्याचा लढा आणि संविधान हे सुद्धा या परंपरांचं प्रोडक्ट आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण या परंपरांचं काय झालं? लिंगायतांची परंपरा ही काही ठिकाणी पूर्ण ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधातली आहे, वेदांना नाकारणारी आहे, सगळी धर्मशास्त्र नाकारणारी आहे, जाती व्यवस्था नाकारणारी आहे, स्त्री पुरुष भेद नाकारणारी आहे. त्या परंपरेच्या विरोधामध्ये राज्य व्यवस्थेनं सैन्य वापरलं आणि हिंसा घडवून संपूर्ण लिंगायत परंपरा नष्ट करायचा प्रयत्न केला. जे बुद्धाच्या आणि बुद्ध भिक्खूंच्या बाबतीमध्ये झालं होतं ते लिंगायतांच्या बाबतीमध्ये झालं. हा संघर्ष साधा संघर्ष नाहीये. हजारो माणसं हुतात्मा झालेले, रक्तानं भिजलेले गावच्या गावं. त्यामुळं हा संघर्ष मानवी इतिहासामधल्या महत्वाच्या संघर्षापैकी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा संघर्ष लिंगायतांचा संघर्ष आणि
त्यावेळच्या ब्राह्मणी मंचनांच्या नेतृत्वाखालच्या ब्राह्मणी धर्माचा संघर्ष हा काय इस्टेटीसाठीचा संघर्ष नव्हता. इतर संघर्षामध्ये मात्र पैसा, नफा, व्यापार, राज्य व्यवस्था हे इश्यू आहेत. पण लिंगायत आणि बिगर लिंगायतांच्या संघर्षामध्ये हा इश्यू नव्हता. नुसती संस्कृती आणि विचार आणि व्यवहार हा इश्यू होता. हे लक्षात ठेवलं पाहिजे. वचन साहित्य नष्ट करण्यासाठी मिलिटरी पाठवली गेली आणि ते नष्ट केलं गेलं. काही शरणांनी ते मातीत पुरून ठेवलं, काही शरणांनी ते भिंतीत पुरून ठेवलं आणि काही शरण ते घेऊन कदंबांच्या राज्यामध्ये उळवीला गेले. म्हणून आज तुम्हाला जे लिंगायत धर्माचं साहित्य मिळतंय ते आता मिळतंय. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जे ब्राह्मण धर्माच्या पूर्ण विरोधात गेले त्यांच्या विरोधातला व्यवहार हा हिंसा नाकारणाऱ्या परंपरावर हिंसा लादली गेली आणि हिंसेच्या आधारावर ही परंपरा नष्ट करायचा प्रयत्न केला गेला. चक्रधराच्या परंपरेचं हेच आहे. लीळा चरित्र हे मिळतच नव्हतं, पण शेवटी ज्या लोकांना आठवलं त्यांनी ते लिहून काढलं. जसे तुकोबाच्या गाथा बुडवल्या वारकरी परंपरेमध्ये काय संबंध होता. पण जर का तुमची वैचारिक आणि व्यावहारिक प्रकृती घडवणारी विचार पद्धती ही जेव्हा राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं अडथळा ठरते त्यावेळी ते त्या विचाराच्या विरोधामध्ये साम दाम दंड हे शब्दप्रयोग मला काय फार विस्तारित पद्धतीने माहीत नाही, वापरतात म्हणून मी वापरतो. पण हिंसेच्या आधारावर ह्या सगळ्या विचार पद्धती नष्ट करायचा प्रयत्न केला गेला. त्याच्यामध्ये चक्रधर आहे, त्याच्यामध्ये लिंगायत परंपरा आहे. हे आपण विसरून चालणार नाही. वारकरी परंपरा मात्र यातनं टिकून राहिली. अर्थातच हुतात्मे झाले. तुकोबाराय हुतात्मे, ते काय स्वर्गाला गेले वगैरे धोतांड आपण काय मानायची गरज नाही. आणि बसवण्णांचं लिंगैक्य झाले वगैरे हे पण मांडायची काही गरज नाही. जे झालेलं आहे ते सगळ्या समाजात समोर आहे. म्हणजे हा जो संघर्ष आहे, सांस्कृतिक संघर्ष, हा रक्तलांछित आहे. हुतात्मे घडवणार आहे, माणसं मारणार आहे. तरी सुद्धा सुफी परंपरा आणि राज्यकर्त्यांचे वेगळे संबंध असल्यामुळं वारकरी परंपरा नंतरच्या काळात टिकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा एक शूद्र वारकरी परंपरेच्या विचाराचा राजा निर्माण झाल्यामुळं वारकरी परंपरेला नंतरच्या काळामध्ये ऊर्जित अवस्था आली. कारण छत्रपती संभाजी महाराजांनी आपला घोडा वारकऱ्यांना दिला आणि मग त्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. म्हणजे राज्य व्यवस्था आणि तुमची विचार पद्धती यांचे संबंध हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. हे आपण विसरून चालणार नाही. मी त्यानंतरच्या काळामध्ये निर्माण झालेला एक धर्म ज्याला आपण शीख धर्म म्हणतो. शीख धर्मानं ब्राह्मणी व्यवस्था पूर्णपणे नाकारली आणि अलीकडच्या काळातला आहे. जर का बाबासाहेबांचं 1956चं धम्म स्वीकारणं सोडलं तर धार्मिक दृष्ट्या मला असं वाटतं की आधुनिक काळातलं सगळ्यात महत्वाचं जर का घटना असेल तर ती शीख धर्माची स्थापना आहे. शिखांनी मूर्तीपूजा नाकारली. बऱ्याच आमच्या माणसांना माहीत नसतं की शीख हे ग्रंथाची पूजा करतात, ज्ञानाची पूजा करतात आणि त्यांनी संकलित केलेलं ज्ञान हे ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधातल्या सगळ्या परंपरेचं संकलित सार आहे. त्याच्या आधारावर त्यांनी आपले व्यवहार सुरू केले. त्यांनी आपली भाषा बदलली. शिखांच्या भाषेमध्ये संस्कृत प्रचूर असलेले जोड शब्द एक सुद्धा नाही. त्यांनी सगळ्यात सोपी भाषा तयार केली, ती व्यवहारामध्ये आणली आणि त्याच्या आधारावर व्यवहार सुरू केले. संस्कृत मधलं थोडं, प्राकृत मधलं थोडं, अमुक थोडं, काय भानगड नाही. आमचं सगळं वेगळं. नामदेवांच्या पासून ते सगळ्यांचे अभंग अखंड सगळं शीख परंपरेने घेतलं आणि त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेला त्या संस्कृतीला पूर्ण पर्याय द्यायचा प्रयत्न केला आणि ते आज टिकून आहेत. शिखांच्या बद्दल RSS वाले आणि भाजपवाले वाईट का बोलतात याचं कारण असं आहे की शीख परंपरेनं त्यांची स्वतःची कल्चरल हेगेमनी उभा केली. ज्याला अँटोनियो ग्राम्सी कल्चरल हेगेमनी म्हणतो, ती हेगेमनी ही शिखांनी स्वतःची उभा केली आणि ती ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधातली. खलिस्तानी म्हणून चिडवणं सोपं आहे. ते शब्द प्रयोग कुठल्या भावनेतून येतात हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. दिल्लीचं राज्य म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेचं राज्य, आम्हाला मान्य नाही असं जाहीरपणे सांगून त्याच्या विरोधामध्ये उभा राहण्यामध्ये
पंजाबमधल्या शीख कल्चरमधले तरुण कार्यकर्ते होते हे विसरून चालत नाही. म्हणजे हा जो संघर्ष आहे हा माणसाच्या जगण्या मरण्यासोबत जोडलेला संघर्ष आहे आणि त्याची परंपरा, त्याचा इतिहास आणि समाजावर होणारे त्याचे परिणाम आपण समजून घ्यायला पाहिजे. शेतकरी आंदोलन, शेतकरी फार लढले फक्त आणि ते नाहीये. शेतकरी आंदोलनाच्या लढ्यामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी विश्लेषण करताना शीख परंपरेचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे